आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शहा. गेली 6-7 वर्ष जे नित्य नियमाने मी माझी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम जी निस्वार्थीपणाने आणि गेली 6-7 वर्ष दररोज चालवित आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत आहे. या व्हिडिओचं शीर्षक आहे इंग्रजीमध्ये फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स अथवा मराठीत मूलभूतपणे मजबूत समभाग. आता हा विषय घेण्याचं महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो. मला अनेक जण मला विचारतात, अरे म्हणे आज इंडेक्स खूप वर होता, गेले 10 दिवस इंडेक्स खूप वर होता, पण माझे समभाग काहीच वर जात नाहीत, उलट मी नुकसानीतच आहे. हे असं का? कसं असतं ना, अनेकांना सांगूनही कळत नाही, स्वतःचा अभ्यास नसतो. त्याच्यानंतर मागे मी अनेकदा सांगितलं की समभाग घेताना तुम्ही जे तज्ज्ञ आहेत या क्षेत्रातले त्यांचे सल्ला घ्या. म्हणजे ज्याला आता काय म्हणणार, त्याला गुंतवणूक सल्लागार म्हणतात. आणि त्यांना ती सल्ला घेतल्याची त्याचा मोबदला द्या. खोटं वाटून घेऊ नका किंवा वाईट वाटून घेऊ नका. मी बघितलंय बऱ्याचशा मराठी माणसाचं मन असं असतं, मला सगळं फुकट पाहिजे, मी सल्ल्यासाठी पैसे नाही देणार. आणि परत याच्यावर काय माहिती आहे ना, कारण मी सल्ला घेतला आणि खूप फायदा झाला तर मला खूप त्याच्यावर इन्कम टॅक्स द्यावा लागेल. इन्कम टॅक्स दिला आणि सल्ला, मग फायदा काय? ह्या लोकांना हे कळत नाही. समजा ते उद्या KBC मध्ये गेले, त्यांना 1 करोड मिळाले, तरी ते 40 लाख किंवा 30 लाख जातात म्हणून ते 1 करोडही घेणार नाहीत. ही कसली मानसिकता? तुम्ही कुठल्या जमान्यात आहात? इन्कम टॅक्सचा अर्थ तुम्हाला कळतो का? तुम्हाला जे उत्पन्न मिळतं त्याच्यावर कर आहे तो, म्हणजे तुम्हाला जे नुकसान होतं त्याच्यावर कर नाही येतो. असो, मी विषय सोडून जात नाहीये. हे तुम्हाला सांगण्याचं महत्त्वाचं कारण काय, काल संध्याकाळीच मला आणि माझ्यासारख्या बहुसंख्य जणांना माहीत झालेलं की डील सही झाली. म्हणजे जी काय भारत आणि अमेरिकाची ट्रेड डील एवढे 2-3 महिने, माहीत नाही किती, 2 महिने थांबलेली, ती कालच, कारण काल रात्री भारतात तेव्हा रात्र होती, अंदाजे 11-11:30, पण अमेरिकेत तेव्हा सकाळ झालेली. तेव्हा त्यांनी तिथे डील सही केली. त्याच्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर, म्हणजे जे पूर्वी काय होतं ते जे काय असेल ते, त्याच्यावर त्यांनी ती बातमी टाकलेली. आणि त्याच्यानंतर गिफ्ट निफ्टी बऱ्यापैकी वाढत होता. सकाळी पहाटे सुद्धा कळालं गिफ्ट निफ्टीची करंट पोझिशन काय आहे. तो तर 700-800 ला वगैरे होता. पण जेव्हा प्री ओपनिंग सुरू झालं किंवा त्यावेळेला, म्हणजे गिफ्ट निफ्टी अगदी 1200 का 1400 ला, माझ्या मते 1200-1300 ला गेलेला, तेव्हा सुद्धा कळून चुकलेलं की मार्केट वर जाणार. तर आज काय झालं हे मी तुम्हाला सांगतो, कारण आता हा प्रश्न अनेक जण मला विचारणार आहेत. आज म्हणजे तुम्ही पाहिलं की नाही माहीत नाही, कारण मी या विषयातला अभ्यासक, चिकित्सक वगैरे जे काय दुनियाभरचं म्हणायचं असेल, त्याच्यामुळे माझं लक्ष होतं. आज एवढा मार्केट वर होतं, पण 52 वीक हाय फक्त 120 समभाग गेले, 52 वीक लो 114 गेले. म्हणजे इंडेक्स एवढं वर असून सुद्धा 52 वीक लो गेले, हे महत्वाचं सांगायचं. त्याच्यानंतर आज गेनर्स
नंबर ऑफ गेनर्स आज हे सगळे BSEचे सांगतोय 3279. पण लुझर्स सुद्धा 1013 होते. आणि गेनर्स म्हणजे त्यांचं किती टक्क्यांनी वाढलेले ते 20% जास्तीत जास्त, आणि कमीत कमी 0.01% आणि लुझर्स हे -40% आणि -0.01%. आता ह्याच्या पुढचं महत्वाचं आहे, कारण मी माझे पण बहुतांश समभाग बघितले. माझे बहुतांश समभाग हे 4.5 पण नसेल, 4 ते 9 किंवा 10% या रेंजमध्ये माझे वाढले. कमी 1-2च झालेले आहेत, किंवा 4 धरा, 5 धरा, आणि मी काय सगळे बघत बसलेलो नाहीये. आणि महत्वाचं काय आहे, आता तुम्ही म्हणाल तुमचेच कसे वाढले, आणि तेवढ्यात एका समभागाने त्यांचा Q3 जाहीर केला, आणि त्या Q3 मध्ये त्यांचा नेट प्रॉफिट 38% वाढलेला. तो सुद्धा समभाग मस्त वाढला, म्हणजे निर्णय आल्यावर त्याचा. तर तुम्ही म्हणाल तुमचेच कसे वाढले, तर इथे मला माझी लाल करायची नाहीये, काही करायची नाहीये, कारण माझं ELM हे मार्गदर्शनपर माझी ही मोहीम आहे. तर मी फक्त मार्गदर्शन करतोय. परत सांगतो, एक लक्षात घ्या, मी इथे इन्फ्लुएन्सर नाहीये, म्हणजे यूट्यूब इन्फ्लुएन्सर म्हणतात, म्हणजे गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट इन्फ्लुएन्सर नाहीये. म्हणजे मी तुम्हाला काहीही सांगणार नाही, कुठला घ्यायचा, काय घ्यायचा, कुठलं सेक्टर वर राहणार, काय राहणार. मी फक्त अनेकांच्या डोक्यात काहीतरी विचित्र कोणीतरी भरलंय, आणि अनेक जण ह्याच्यापासून दूर राहत आहेत, त्यांना निदान शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही याला काही म्हणा, प्रौढ शिक्षण वगैरे काही म्हणा, कारण अनेक जण आता 60त जाऊन सुद्धा त्यांनी समभाग गुंतवणुकीतला पण नाही अजून गिरवलं. आत्ताशी डीमॅट अकाउंट उघडायचं, मग ते कुठे उघडायचं, कसं उघडायचं, कोणाच्या नावावर उघडायचं, काय करायचं, मग एवढे साधे प्रश्न वयाच्या 60ला अशा लोकांना येतात. म्हणजे मला हसू का रडू असं होतं. असो असो, हे काय मी कोणाला टाकून बोलत नाहीये. तर महत्वाचं काय, माझे ना बहुतांश म्हणजे माझे सगळेच समभाग हे फंडामेंटली स्ट्रॉंग असतात. फंडामेंटली स्ट्रॉंग याचा अर्थ मूलभूतपणे मजबूत समभाग असतात. जसं आज जो Q3चा निकाल आला, त्याने 38% नफा दाखवलाय Q3 FY26 मध्ये. काय वाईट आहे, का नाही वर जाणार? आता तो महत्वाचा प्रश्न, तुमचे का खाली जातात? तुम्ही कोणाचं तरी ऐकता, कुठले तरी घेता. आता मला नाव नाही घ्यायचे, कारण मी ते नाव घेईन ना, ते समभाग अक्षरशः 80 ते 85% गुंतवणूकदारांकडे, याचं ऐकून त्याचं, त्याचं ऐकून ह्याचं, त्याचं ऐकून ह्याचं. आता मी एक साधं उदाहरण देतो. माझा एक खास मित्र आहे, त्याला मी सांगितलं, अरे का नाही करत गुंतवणूक, का नाही करत? शेवटी त्याने करायला सुरू केलं. त्याच्याकडे होती, पण त्याने ते नंतर वाढवली नव्हती. ताबडतोब त्याचा प्रश्न आला, अरे हा घ्या, क नावाचा हा घ्या म्हणतायत लोक. आता तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, 4 किंवा 5 का 6 रुपयाला होता, आणि भारतातील 70-80-90% लोकांकडे तो आहे. तो गेले 5-6 वर्ष तसंच आहे, असं शांतपणे. पण अनेक जणांनी घेऊन ठेवलं, आणि किती, 5,000, 10,000, 20,000 असो. तुम्ही असे समभाग घेतल्यावर आज मार्केट वर गेला सुद्धा कसे जाणार ते? तुम्ही IPL ची टीम केली, आणि ज्या ग्रस्ताने कधी चेंडू सुद्धा हातात नाही पकडलाय,
ती फळी म्हणजे ज्याला बॅट म्हणतात, बॅट पण हातात नाही पकडली. त्याला तुम्ही कसं घेणार? बरं तुम्ही तुमच्या टीम मध्ये घेतलं, तो काय खेळणार तिकडे जाऊन? समभाग गुंतवणूक कर ही काय गंमत नाहीये, टाइमपास होत नाही म्हणून समभागात गुंतवणूक करायची नसते. मी अनेकदा लिहितो, अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट, इट इज नायदर काय विसरलो, इट इज, आठवलं की सांगतो, इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. ही आर्ट आहे हो, ही आर्ट शिकून घ्या ना. आणि माझ्या अनेक आतापर्यंत म्हणजे आता समजा 6 वर्ष गुणिले 300 म्हणजे 6 वर्ष म्हणजे 365 दिवस, 365 दिवस गुणिले 6, मी एवढे दिवस अनेक गोष्टींची माहिती माझ्या स्टेटसवर टाकली आहे. अंदाजे 2190, म्हणजे अंदाजे 2200 दिवस माझ्या स्टेटसवर, आणि प्रत्येक दिवशी कमीत कमी 3 ते 5 किंवा कधी 10 असे मी माहिती टाकत असतो. फक्त समभाग गुंतवणुकीसाठी. मी असं नाही टाकत 2026च्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या सोमवारच्या पहिल्या तासाच्या पहिल्या मिनिटाच्या हार्दिक शुभेच्छा वगैरे असं मी कधीच नाही टाकत. बापरे, असं विचित्र टाकणारे अनेक जण आहेत. हे असं करायला त्यांना खूप वेळ आहे, पण बाकी नाही नाही, आम्ही असलं काही फालतू करत नाही. समभाग गुंतवणूक काही करत नाही आम्ही. आणि हे कसं बोलतात कुठेतरी भेटल्यावर, हा नाही आम्ही ते, कळलं असेल ना तुम्हाला, नाही अहो वेळ कुठे असतो यार. अरे कितवा झाला माझा आज? 5वा पेक झाला का? हा मग वेळ कुठे असतो ना, कालपेक्षा कमी झाला ना. हा हा ठीक. काय काय चाललंय? पैसे कमवा, आणि कमवण्यासाठी कुठे जाऊन मेहनत करायला लागत नाही. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. आज मी एवढा खुश आहे, मी तुम्हाला सांगतो, ब ब ब अनेक जणांच्या समभाग त्यांना वाटतं तेवढे वाढलेले नाहीयेत, अथवा कमी पण झालेत, म्हणजे वाढले सुद्धा नाहीयेत. इथे मला तर म्हणजे अपेक्षा होतीच माझे, कारण वाढणारच. अप्रतिम, आजचा दिवस अप्रतिम होता. आणि हे मुद्दाम मी परत सांगतो, ही माझी लाल करायला करत बसत नाहीये. अनेक जण नावं ठेवतात ना, अरे माझे वाढलेच नाही, माझे वाढलेच नाही, इंडेक्स गेल्यावर. अरे इंडेक्स म्हणजे काय तुम्हाला आधी माहित आहे का? निफ्टी 50 हा फक्त 50 समभागांचा असतो. ते 50 आहेत का तुमच्याकडे? ते सोडून तुम्ही जगभराचा कचरा उचलता. नहीं ये क्यों ने गया मेरे को मालूम नहीं, ये मुझे इसने बोला, नहीं मैंने वो पी करके पढ़ा था, तो उसके ऊपर से ये लिया. एक गोष्ट वाचून तुम्ही लगेच हेच झालात, दमाणी झालात, केडिया झालात, कचोलिया झालात, झुंझुनवाला झालात. नहीं वो मेरे बिल्डिंग में जो वॉचमैन है ना, वो बोल रहा था उस दूसरे वॉचमैन को कि ये ले ले. काय ये ले ले वो ले ले, और वो क्यों लिया? क्योंकि वो 4 रुपए में था. और वो क्यों लिया? वो 80 पैसे में था. अभी कितने में गया? 19 पैसा. 80 का 19 क्यों नहीं बेच रहे? 80 तक नहीं आएगा तो नहीं बेचेगा. म्हणजे तुम्ही इंडेक्स एका दिवसात 10,000 वाढला तरी तुमचे नाही वाढणार. आणि मला हे आणि ही सगळी मी माहिती आता जी देतो, ती मी आज माझ्या व्हॉट्सअपला स्टेटसला टाकलेली आहे. पुन्हा सांगतो, तुम्हाला जर स्टेटस नियमितपणे वाचायचे असतील तर माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझे मोबाईल नंबर दिलेले आहेत. त्या मोबाईलवर मला एक व्हॉट्सअप संदेश पाठवा. त्यात तुमचं संपूर्ण नाव लिहा. काल एका सद्गृहस्थानी हाय एवढंच केलं आणि पाठवलं. आता मी त्याचं नाव माझ्या यादीत काय म्हणून जपून ठेवू, म्हणजे ज्याला म्हणतात इंग्रजीत
काय म्हणून सेव्ह करू? कारण मला परत लोकांना व्हॉट्सअप पाठवताना मला मला माहित पाहिजे ना त्यांचं नाव काय. हाय म्हणून सेव्ह करू? अरे तुम्हाला एक काम धड करता येत नाही. तुम्हाला जर हे स्टेटस पाहायचे असतील तर मला कृपया व्हॉट्सअप करा. संपूर्ण नाव आता मी प्रत्येक व्हिडिओच्या अगोदर सत्यजित अभय कुमार शहा सगळं व्यवस्थित सांगतो. ठाणे येथून. यात लाज कसली सांगायला? मी अकोला येथून, मी शेगाव येथून, मी शिर्डी येथून, मी नाशिक येथून. सांगा ना. स्वतःचं नाव सांगायला, वडिलांचं नाव सांगायला, आडनाव सांगायला लाज का वाटते? असो, कारण हे किती सांगून लोक सुधरत नाहीयेत. तर महत्वाचं कारण कळालं का की तुमच्याकडे अनेक कंपन्या अनेक आस्थापनांचे समभाग असूनही तुमचे आज वाढले नाहीत. त्यात माझा दोष नाही, पंतप्रधानांचा दोष नाही, नंतर अर्थमंत्र्यांचा दोष नाही, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा दोष नाही, तुमचा दोष आहे. कारण तुम्हाला फक्त स्वस्त समभाग पाहिजेत. हा, सांगता सांगता राहिलं, माझ्याकडे महागडे पण बऱ्यापैकी शेअर्स आहेत आणि त्याची संख्या पण जास्त आहे. अहो ते आज एकदम 6%, 7%, 8%. तुम्ही विचार करा, असे हजारात वाढलेत. आणि दुसरं महत्वाचं, आज इंडेक्स काहीतरी 25,000, म्हणजे मी जेव्हा स्टेटसला टाकलं तेव्हा 25,727 होता निफ्टी 50. शांतपणे विचार करा, 25,727.55 जर माझे समभाग अंदाजे 4 ते 9% वाढले, असा अंदाज अनेक चांगल्या संस्थांनी, परदेशी संस्थांनी व्यक्त केलेला आहे की एका वर्षात निफ्टी 50 अंदाजे 29,000 30,000 ला पोहोचू शकतो. आज बघा ना, हो आज माझ्या मते निफ्टी 50, मला पटकन आठवत नाही कितीने गेला, पण S&P BSE सेन्सेक्स सांगू शकतो. माझ्या मते 4,000 वर गेलेला का 3,500. आणि निफ्टी 50 पण बहुतेक 700 का 600 वर गेलेला. बंद होतानाच तो 250, भले 400 गेला असेल. असं किती वेळ लागतो 30,000 व्हायला? जर सगळं आता सुरळीत, नंतर Q4चे निर्णय चांगले येण्याची अपेक्षा आहे, तेव्हा तुमच्या मनातल्या सगळ्या पहिली शंका म्हणजे तुमचे समभाग का नाही वाढले, ते का खाली गेले. त्याच्यानंतर हे हातची संधी सोडू नका आणि चांगल्या समभाग गुंतवणूकदार तज्ज्ञाला तुम्ही त्याचा मोबदला देऊन त्यांना विचारा. आणि ते 80 पैसे 40 पैसे ह्याच्या मागे धावणं सोडा. हे म्हणजे असं झालं, ताजमध्ये जाऊन चहा मागितला, खूप मागे, कटिंग लेके आना, कटिंग. कटिंग काय? सुधारा सुधारा. समभाग गुंतवणूक क्षेत्र सुधारणार तर आहेच. 25,500 700 वरून तो जाणार आहे 30,000ला. ही सगळी अपेक्षा आहे. उद्या माझ्या घरावर मोर्चा नाही आणायचा. योग्य समभागात घाला. आणि दुसरे मला विचारू नका कशात घालू, काय घालू, काय घालू. मी फायनान्शियल इन्फ्लुएन्सर नाहीये, परत सांगतो. माझा प्रयत्न आहे अंगठेबहाद्दर गुंतवणूकदारांना योग्य माहिती पुरवणं, त्यांच्या काय चुका होतात ते सांगणं. मी कधीच कोणाला चिडवत नाही, डिवचत नाही. उलट जागे व्हा, डोळे उघडा. माझ्या वडिलांनी शिकवलं नाही हे आता सांगणं बंद करा. आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना शिकवलेलं नाहीये, तर तुमची मुलं पण हेच सांगणार. तेव्हा हे असले
वेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ माझे असतात. तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला राग आला असेल तर मी काही करू शकत नाही, कारण तुम्हाला सुधारायचं नसेल नका बघू माझे व्हिडिओ. बाकीच्या गोष्टी चालू ठेवा, पण इथे नका, कारण इथे पैसा मिळतो, इथे श्रीमंत होता येतं, कोणालाही न फसवता, कोणालाही भागीदारीत न फसवता. कारण मी आता गेल्या 5-6 वर्षात बघतोय, मला खूप अशा गोष्टी कळाल्यात की व्यवसायात अनेक भागीदारांनी दुसऱ्या भागीदाराला फसवलं. 20 वर्ष 30 वर्ष भागीदारी असून इथे असं फसवा-फसवी नाहीये. योग्य चांगल्या समभागात गुंतवणूक करा आणि दीर्घकालीन करा, चांगला पैसा मिळतो. तर कृपया माझे हे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि अनेकांना सबस्क्रायबर व्हायला सांगा. आणि माझे स्टेटस बघायचे असतील माझ्या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझे फोनवर ते दोन्ही माझे व्हॉट्सअप क्रमांक आहेत, त्याच्यावर तुम्ही तुमचा एक व्हॉट्सअप संदेश पाठवा. संपूर्ण नाव लिहा, हाय असं लिहू नका, HI किंवा गुंडू, पिंटू असं काही लिहू नका, संपूर्ण नाव लिहा. तेव्हा पुन्हा असाच एखादा चांगला आगळा वेगळा, जो तुम्हाला कुठेही यूट्यूब, इंस्टाग्रामवर वगैरे असली बातमी कोणीही देत नाही. आणि मी कोणाकडूनही 1 लाख द्या, 2 लाख द्या, 4 लाख द्या, काही सांगत नाही. पुन्हा असाच चांगला व्हिडिओ घेऊन येईन. जय हो.